नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। थंडी चालू झालेली आहे आणि थंडीमध्ये आपण शक्यतो गरम असलेले पदार्थ खातो। तर आज आपण ओव्याचा ठेचा बनवणार आहोत। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। ठेचा बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून खोवलेलं ओलं खोबरं घेतलं। त्याच वाटीने पाववाटीपेक्षा थोडं जास्त चिरलेलं गूळ घ्यायचे। एक मोठी गड्डी सोललेली लसूण घ्यायची आहे। 2 चमचे ओवा घ्यायचा आहे आणि 2 चमचे आपल्याला तूप घ्यायचे आहे। आता एका ताटामध्ये मी हे खोबरं काढून घेतलं। त्यातच आपल्याला गूळ घालायचं आहे, ओवा घालायचा आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅसवर मी एक भांडं ठेवलंय, त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचे आहे। तूप वितळल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ठेचलेली लसूण घालायची आहे। लसूण आपल्याला चांगली बारीक ठेचून घ्यायची आहे। आता लसूण आपल्याला हलकीशी परतून घ्यायची आहे, अगदी लाल होईपर्यंत परतायची नाही आहे। इथे बघा मी 1 ते 2 मिनिट फक्त मंद आचेवर लसूण हलकीशी परतून घेतली। आता ह्याच्यामध्ये आपल्याला तयार केलेलं मिश्रण घालायचं आहे। आता मंद आचेवरच गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलं परतत राहायचं आहे। गॅस मोठा करायचा नाही आहे, मंद आचेवरच आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटात बघा गूळ चांगलं वितळलेलं आहे। आता गूळ वितळल्यानंतर फक्त आपल्याला 1 ते 2 मिनिट हे मिश्रण फक्त परतून घ्यायचं आहे। गूळ वितळल्यानंतर 2 मिनिट मी ह्याला चांगलं परतून घेतलं आणि इथे आपला मस्त असा ओव्याचा ठेचा तयार झालेला आहे। आपल्याला गॅस बंद करायचा आहे। असा ठेचा बाळंतिणीला सुद्धा दिला जातो। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।